आणि यानंतर आता बातम्या काही आंतरराष्ट्रीय। चीनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात चर्चा झाली। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकलेल्या टॅरिफ बॉम्ब नंतर या तिघांच्या गप्पांचा फोटो जगभरात चर्चेचा विषय ठरला। आता हे तीन नेते मिळून ट्रम्प यांचा मुकाबला करणार का, याची सध्या चर्चा रंगली आहे। याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। भारत, चीन, रशिया या तीनही देशातल्या नागरिकांसाठी आजची ही दृश्य महत्त्वाची आहेत। केवळ हे तीन देशच नाहीत, किंबहुना अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचंही या घडामोडींकडे बारकाईनं लक्ष असेल। शांघाय सहकार्य परिषदेच्या निमित्तानं पुतिन, जिनपिंग आणि मोदी यांची गुफ्तगू झाली। या परिषदेत हे तीन नेते एकत्र येणार हे तर ठरलेलं होतंच, पण त्यांची केमिस्ट्री एवढी ठळकपणे समोर येईल याची खात्री दिली जात नव्हती। मात्र त्याची चुणूक भारताचे पंतप्रधान मोदी यांनी चीनी भूमीवर तब्बल 7 वर्षांनंतर पाऊल ठेवल्यापासूनच दिसायला लागली होती। रविवारी पंतप्रधान मोदींचं अतिशय जल्लोषात चीनमध्ये स्वागत झालं। त्यानंतर परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यातही चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांनी आत्मीयतेनं मोदींचं स्वागत केलं। हे दृश्य पाहिल्यावर गलवान संघर्षानंतर एकमेकांविरोधात जवळपास 1.5 वर्ष सीमेवर शस्त्र रोखून उभे असलेले हेच देश होते का, असा प्रश्न पडेल। मात्र जागतिक राजकारणात बे के बे आणि बे दुणे 4 असं कधीच नसतं। भारत रशिया व्यापारावर अमेरिकेचा आक्षेप, यामुळे तिन्ही देशांना आत्ता या क्षणी एकमेकांची सर्वाधिक गरज आहे। अमेरिका युरोप दबावाखाली भारत, चीन आणि रशिया एकमेकांचे पर्याय शोधतायत। रशियाचं स्वस्त तेल, चीनचं मॅन्युफॅक्चरिंग, भारताचा मोठा बाजार, यामुळे तिन्ही देशांची आर्थिक गरज यावर अवलंबून आहे। याशिवाय सुरक्षेचा अजेंडा, दहशतवाद आणि प्रादेशिक तणाव यावर सहकार्याचीही नवी संधी असेल। जागतिक पातळीवर एक वेगळा संदेश जाईल। पश्चिम आघाड्यांना टक्कर द्यायला नव्या शक्ती समीकरणाचा हा इशारा असेल। गलवान नंतरचा टर्निंग पॉइंट, सीमा तणावानंतरही संवाद आणि व्यापारावर भर देण्याची तयारी असल्याचं यामधून पाहायला मिळतंय। त्यामुळे नेते मंडळीच्या गुफ्तगू मागे हीच नेमकी गरज दडली आहे। जागतिक राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो, हेच या निमित्तानं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय हे मात्र नक्की। या तिघांच्या भेटीमागे मोठं राजकारण दडलंय आणि ही भेट आगामी काळात नवी आंतरराष्ट्रीय समीकरणं ठरवणार यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। आणि या बातम्यांसोबतच स्पेशल रिपोर्टमध्ये वेळ झाली इथेच थांबायची। ब्रेक नंतर 10च्या बातम्या अश्विन सोबत पाहत रहा एबीपी माझा।